नदिष्ट या कादंबरीचे लेखक. ही कादंबरीच नाही तर एक वेगळ्या शैलीतली कादंबरी नदिष्ट ही प्रत्येकाने घरी घेऊन जायची आहे. तेच नदिष्ट कादंबरीचे लेखक आणि सर्वांना चिरपरिचित असलेले कोरा कागद निळीशाई या कविता संग्रहाचे कवी आजच्या या बिलोलीतील राज्यस्तरीय एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. एकदा जोरदार टाळ्या प्राध्यापक मनोजी बोरगावकर सरांसाठी. मी सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा आणि आपले विचार व्यक्त करावेत. आदरणीय प्राध्यापक मनोजी बोरगावकर सर. सगळ्यांना नमस्कार. लोकसंवाद 19व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय पटणे काका, उद्घाटक आदरणीय शेळगावकर काका, माधव काका, हावगी काका यांचे आशीर्वाद आज मला मिळत आहेत माझ्या मातीत, याचा मला मनस्वी आनंद होतो. आपल्या खेड्यात म्हण आहे ग्रामीण भागामध्ये, किसनदेव होता म्हणून पांडव लढले. मला वाटतं दिगंबर मामा आहेत म्हणून लोकसंवाद 19व्या आकड्यापर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, दिगंबर मामांना, फुलारी सरांना माहीत आहे की जेव्हा साहित्य संमेलन येतं, जसं पुलंच्या नारायणाला लग्न चढतं तसं आमच्या दिगंबर मामाला लोकसंवाद साहित्य संमेलन चढतं. आणि या काळामध्ये दिगंबर मामांना एक मूलभूत अधिकार आणि जन्मसिद्ध अधिकार प्राप्त झालेला असतो, तो म्हणजे त्यांनी कोणालाही काहीही बोलावं. याचंच उदाहरण सांगतो. 8 दिवसापूर्वी घरी आले होते, आम्ही नाश्ता पाणी केला. जे माझ्या बायकोला, गौरीला बोलायची माझी आजपर्यंत हिंमत झाली नाही, ते मामा बोलले, तुम्ही पुण्याकडच्या हाव पण पुण्याकडच्या वाटणा झालाव. म्हणजे असं फक्त दिगंबर मामा बोलू शकतात. पापुलवार काका इथं आहे, माधव फुलारी इथं आहेत. खरं म्हणजे मी हे अध्यक्षपद अजिबात स्वीकारणार नव्हतो. मला असं वाटत होतं की इतक्या लवकर माझी जयंती कोणी साजरी करू नये. वेळ आहे अजून जयंती साजरी करायला, बरं का महेशराव. पण पापुलवार काकांनी बाबांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद प्राचार्यपद घ्यायला लावलं, तो माझं काय ऐकणार. आणि माधव फुलारीसारखी माणसं या भागाची समृद्धी आहेत की आपलं सभागृह ते साहित्य संमेलनासाठी देतात. आणि म्हणूनच मला वाटतं ग्रामीण भागातलं साहित्य जिवंत आहे. रामकाकांनी माझा परिचय करून दिला, फार मोठा परिचय करून दिला. एक लेबर असणारा रामकाका विद्यापीठातल्या सगळ्यात मोठ्या पदावर पोचतो, याच्यावरून त्याच्या कष्टाची आपल्याला ओळख व्हावी. खूप म्हणजे नावं आता मला आवर्जून गंगारामजी ठक्करवाड काकांचं नाव घ्यावं असं वाटतं, कैलाशवासी. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. आणि माधव काका, एक प्रसंग सांगतो मी त्यांचा की आजच्या राजकीय परिक्षेत्रामध्ये हे खूप अधोरेखित करण्यासारखं आहे. एकदा मी आणि बाबा बोरगावच्या पार्टीवर उभं होतो, तेवढ्यात ठक्करवाड काकांची गाडी आली. ते त्यावेळी दुसऱ्या पक्षात होते आणि बाबा दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत होते. त्यांनी बाबांना गाडीत बसवलं आणि आपल्या गाडीतल्या कार्यकर्त्याला सांगितलं की बाबा, तो गाडीतला झेंडा काढून टाक, नाहीतर गोपछडे सरांची बदनामी होईल. केवढं सुसंस्कृतपण आणि किती सुसंस्कृतपण त्या काळातल्या राजकारणात होतं. आजच्या राजकारणाबद्दल न बोललेलं बरं, असं मला मनापासून वाटतं. खरं म्हणजे खूप लोकांची नावं, म्हणजे समोर जी श्रोते बसलेली आहे त्या प्रत्येकाचं नाव जर मी घेतलं तरी माझं भाषण होऊन जाईल, वेगळं काही बोलायची गरज नाही. पण तरीसुद्धा तुमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी एक शेर म्हणतो आणि पुढे जातो. चलो कायनात बांट लेते हैं, चलो कायनात बांट लेते हैं, तुम मेरे बाकी सब तुम्हारा. माधव काका, आज आईबाबांची पण आठवण येते. माझ्या आईबाबांनी त्या काळात आंतरजातीय विवाह केला आणि जात नावाची गोष्ट मी त्याच दिवशी गर्भाच्या पाण्यात बुडवून आलेलो आहे. आणि माझ्या लिखाणामध्ये नंतर मी जे बोलण्याचं माझं सूत्र आहे त्या सूत्रामध्ये याच गोष्टी येणार आहेत. बाबांचा पगार येत नव्हता कित्येक वर्ष घरी, ते विद्यार्थ्यांवर खर्चून टाकायचे. माझं नाव बोरगावकर का आहे हे सांगण्याची इथल्या इतकी सुंदर जागा कोणतीच नाही पावडे सर. की मला एक बक्षीस मिळालं होतं बिलोली या गावामध्ये. मला वाटतं विनोबा भावेंचे त्यांच्याबरोबर असणारी लोकं आली होती आणि मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. तेव्हा कोणीतरी म्हणालं की गोपछडे सरांचा मुलगा म्हणून याला पहिलं बक्षीस मिळालं. फुलारी सर, त्या दिवशी मी ठरवलं
आणि बाबांनी ठरवलं की यापुढे चांगलं वाईट जे काय नाव मिळेल ते मला माझ्या नावावर मिळावं आणि मी जर काही चांगलं केलं तर माझ्या बोरगाव या गावाचं नाव व्हावं आणि त्या दिवशीपासून माझं नाव गोपछडेचं बोरगावकर झालं. ज्या समाजकेंद्री राजकारणाचा पाया बाबांनी रचला त्याचा कळस आज अजित गोपछडेंनी चढवला आहे असं मला वाटतं. इथं उमाकांतजी आहेत, हौगीराव गोपछडे आहेत. खरं म्हणजे या मातीतल्या 2 गुरुजनांचा उल्लेख करणं सुद्धा मला अगदी आवश्यक वाटतं. पापुलवार काका, राम काका, विनायकराव जोशी गुरुजी आणि व्ही.जी. जोशी गुरुजी आणि पटणेबाई. मी फार खोडकर मुलगा होतो. पटणे काका एकदा बाई वर्गात शिकवत होत्या, डॉक्टराची बायको डॉक्टरीन, अजून वकिलाची बाई वकिलीन बाई. तर मी पटकन म्हणालो आमदाराची बायको काय असते बाई, तर त्यामुळे हसल्या होत्या. म्हणजे या सगळ्यांनी मला घडवलं, त्यांची आठवण मला आवर्जून करावीशी वाटते. जयरामजी आंबेकर, भास्करराव पाटील खतगावकर, पटणे काका आणि ज्यांनी हायकोर्टात वकिली करावी इतके विद्वान बापूराव बिलोलीकर, ठक्करवाड काका, यंबडवाड, हे सगळे याच मातीतले, यांची आठवण मला येते. नरहर कुरुणकर गुरुजी, डोईफोडे काका, वाडीकर गुरुजी, तांबोळी काका, शेषराव मोरे यांची मला आठवण येते. आता ही नामावली मी थांबवतो आणि माझं जगण्याचं तत्त्वज्ञान दत्ताजी डांगे सर घेऊन पुढे जातो की आज आपण कंपार्टमेंटमध्ये जगायला लागलो. जात, धर्म, वंश, भाषा, आस्तिक, नास्तिक, हे डावे हे उजवे. माझं तुमच्या डावे असण्याबद्दलही आक्षेप नाही, माझं तुमच्या उजवे असण्याबद्दलही आक्षेप नाही, माझं तुमचं आस्तिक असण्याबद्दलही आक्षेप नाही, माझं तुमचं नास्तिक असण्याबद्दलही आक्षेप नाही निर्मल कुमारजी. पण तुम्ही आस्तिक असाल तर इतके टोकाचे आस्तिक असले पाहिजे की एखाद्याचं नास्तिक पण सुद्धा तुम्हाला प्राणपणाने जपता आलं पाहिजे. आणि तुम्ही नास्तिक असाल तर इतकं टोकाचं नास्तिक असलं पाहिजे की एखाद्याचं नास्तिक पण सुद्धा तुम्हाला प्राणपणाने जपता आलं पाहिजे. हे नुसतं बोलण्यापुरतं नाही आहे मित्रांनो. मी एम एला शिकायला विद्यापीठात होतो आणि माझ्या रूमवर एक माझा बौद्ध धर्मी मित्र अभ्यासाला यायचा. मी आंघोळ करून प्रार्थना करायचो आणि तो सिगरेट फुंकत बसायचा. 10-12 दिवसानंतर तो मला म्हणाला, अरे यार तू ते काहीतरी प्रार्थना फिरताना करतोस, आपण काही देवपी मानत नाही गायकवाड सर, पण मी आता बाहेर बसून सिगरेट पीत जाईल तुझी प्रार्थना होईपर्यंत. पटणे काका, मी त्याला म्हणालो काय प्रॉब्लेम आहे, तू सिगरेट समज, मी उदबत्ती समजतो, काय प्रॉब्लेम, माझ्या देवाला काहीच ऑब्जेक्शन नाही. आणि त्या दिवशीपासून तो म्हणाला तुझा देव असा असेल तर मलाही मानायला काहीच हरकत नाही. आणि आजपर्यंत आम्ही एकमेकांचे जीवाभावाचे मित्र आहोत. म्हणजे तुम्ही डावे असा का उजवे असा, पण एकमेकांमध्ये संवादाचा पूल ठेवला पाहिजे, कुठला तरी संवाद असला पाहिजे. आपण एकमेकांना कर्फ्यूज लावून टाकला, आपण एकमेकांचा द्वेषच करायला लागलो. सोने माझा मित्र बसलाय, म्हणजे यातून आपण कुठंतरी बाहेर पडलो पाहिजे. आणि मी जे लिखाण केलं ते लिखाण याच अँगलने केलं, समाजातल्या वंचितांचं दुःख मी सांगायचा प्रयत्न केला. ज्या नदिष्ट कादंबरीचा उल्लेख होतो, मित्रांनो मी या मातीत वाढलो. माझे दिल्लीत 5 सत्कार झाले, मुंबईत 10 सत्कार झाले, नाशिकमध्ये अनेक सत्कार झाले. पण आजचा हा सत्कार, आजचा हा सोहळा दिगंबर मामा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या काळजामध्ये दरवळत राहील. पापुलवार काका, लहानपणी तुम्हाला शिकवायचास आणि गणित चांगलं सोडवलं की मला चेंडू द्यायचास, आज तुम्हाला अध्यक्षपद दिलंस, यासाठी मी कायम तुझ्या ऋणात राहीन, कायम तुझ्या ह्याच्यात राहीन. म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर यांनी माझ्यावर संस्कार केले. काय म्हणतात ज्ञानेश्वर, झाडाशी साजणे चाळावे गा, उष्ण पांघरावे शीत वेढावे, वृष्टीच्या असावे घरा आतू. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या सामोरं गेलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला साक्षात गेलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की मनोज गोपछडे सरांचा मुलगा हा फार छान सुटापुटातलं आयुष्य जगला, पण मित्रांनो नदिष्ट लिहिण्यासाठी मी काय केलं हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 20 वर्ष मी नदीच्या संपर्कात होतो आणि 6 भाषांमध्ये याचा अनुवाद होतो आहे. आणि प्रत्येक अनुवाद जवळपास साहित्य अकादमी विजेता लेखक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय साहित्यामध्ये नदीला नायिका ठेवून लिहिलेली दुसरी कादंबरी नाही. आणि ही नदिष्ट लिहिताना मी काय केलं नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल. तृतीयपंथी लोकांबरोबर, ज्यांना आपण हिजडा म्हणतो, पण हिजडा हा शब्द मला वापरावा वाटत नाही, त्याच्यामध्ये नकारात्मकता आहे. तृतीयपंथी माणसांबरोबर मी महिना जाऊन राहिलो. मला नदिष्ट ही कादंबरी इथे ठेवली, आपण प्रत्येकाने वाचावी अशी माझी विनंती आहे. मला सगुण नावाचा तो तृतीयपंथी ट्रेनमध्ये भेटला. ट्रेनमध्ये मी तेव्हा पुण्याला अपडाऊन करायचो महेशराव, आणि ट्रेनमध्ये कोणती तरी छुटपुट दंगल झाली होती. आणि आजकाल बघा ब्रेकिंग न्यूज.
अमक्या अमक्याचं विमान या ठिकाणी उतरलं, याच्यात काय ब्रेकिंग न्यूज आहे? भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पावसाने रद्द झाला, याच्यात काय ब्रेकिंग न्यूज आहे? मी याला ब्रेकिंग न्यूज म्हणत नाही, याला मी बार्किंग न्यूज म्हणतो, आपल्या अंगावर भुंकणारी बातमी. आणि या भुंकणाऱ्या बातमीमुळे ती छोटीशी दंगल घडली होती पुणेमध्ये, आणि ती दंगल या मीडियाच्या माध्यमाने देशभर पोहोचली होती. मी रेल्वे स्टेशनवर आलो घरी येण्यासाठी, पाहिलं तर रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट होता, माणसं नव्हती. मी गाडीच्या डब्यात बसलो, मला त्याही क्षणी आनंद वाटला की चला आता आपल्याला धाकाधकी नाही, गडबड नाही, गर्दी नाही, आपल्याला निवांतपणे या गाडीत बसून जाता येईल. मी बसलो, तेवढ्यात त्या डब्यामध्ये एक तृतीयपंथी चढला. आपण तृतीयपंथीकडे पाहिले की पहिले काय करतो, आपण नजर चुकवतो. मीही नजर चुकवली आणि इकडं तिकडं पाहत बसलो. ती चालत 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 माझ्याजवळ आली, माझ्या मांडीवर हात ठेवला आणि मला म्हणाली, अरे तुम्हारा समाज हमको क्या बोलता रे? मी म्हणालो, कुछ नहीं बोलते, कुछ नहीं बोलते. घाबरलो. अरे बोल ना, तुम्हारा समाज हमको क्या बोलता. शेवटी ती खनपट्टीलाच बसली. मी आधी 50ची नोट तिला काढून दिली. सेफ साईड खेळायची गेम, आज सवय असते आपल्याला, आपण सेफ गेम खेळतो फार. आणि मग तिला म्हणालो, हम तुमको हिजडा बोलते, हम तुमको छक्का बोलते. ती खूप करून हसली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाली, मी गाडीत चढले, तुझी माझी नजरानजर झाली. नजर कोणी चुकवली रे? तू चुकवली का मी? मी म्हणालो, नजर मीच चुकवली. मग तिने पुढचा जो मला प्रश्न विचारला, अरे बाबा नजर तू चुकवली, मग नजरेत नजर देणारा हिजडा का नजर चुकवणारा हिजडा रे? म्हणजे तिचा हा प्रश्न मला पूर्ण समाजव्यवस्थेवर विचारलेला प्रश्न वाटला. काय सांगू मित्रांनो, तुम्ही सगळे मोठे आहात, सांगायला हरकत नाही की मी नदी किनारी डंकिनला, पुजारी सरांना माहीत आहे तो एरिया, महेशला माहीत आहे, डंकिनला तिच्यासोबत मी 7-7 तास त्या जंगलात एकटा बसायचो. तुम्ही विचार करा, माधव काका मला ओळखणारी माणसं म्हणायची, गल्लीतली पोरं म्हणायची, हा मनोज को बहुत शरीफ समझते थे, मगर तो बहुत गया गुजरा निकला, वो तो हिजड़े के साथ बैठता. पण मी बसलो कारण मला या वंचितांचं दुःख जाणून घ्यायचं होतं, त्यांची वेदना जाणून घ्यायची होती. ती सगुणा मला गिरिया म्हणून पाहायची माझ्याकडे, गिरिया म्हणून. गिरिया म्हणजे हिजड्याने ठेवलेल्या पुरुषाला गिरिया म्हणतात. पण तिने कधीही मर्यादा ओलांडली नाही आणि सगुणा माझ्या आयुष्यातून निघून गेली. आणि निघून गेल्यानंतर माझ्या मनात विचार यायला लागले की आपण यांच्यावर लिहिलं पाहिजे. पण पुन्हा गोष्ट इमानदारीची असते, कलावंतांनी, लेखकाने आपली इमानदारी ठेवली पाहिजे. मी फक्त एक सगुणा पाहिली होती, तेवढ्या एका सगुणावर मी सगळ्या बिरादरीविषयी कसं लिहू, म्हणून मी काही लोकांच्या संपर्कात आलो. आणि 1 वर्षाच्या संपर्कानंतर भिलवंडेजी तिने मला भेटायला बोलवलं की तू आजा. राणी तिचं नाव. मैं और मेरी गुरु रहते, हम 6-7 लोग रहते, आम्ही आमच्या आयुष्याची कहाणी तुला सांगू. आणि मी तिला सांगितलं की तू मला पक्का सांग, मी रिझर्वेशन काढतो. आणि काय सांगू मित्रांनो, नंतर तिचा फोनच बंद झाला. आणि 15 दिवसांनंतर तिचा फोन आला. ती म्हणाली, अरे अब मिलना वगैरे सब भूल जा, मेरा ॲक्सिडेंट हुआ है आणि माझं मागचं हाड तुटलं आहे, मला 4-5 लाख रुपये खर्च येणार आहे, आता मी तुला भेटू शकत नाही, तू मला विसरून जा. पुन्हा इथं इमान शाबूत ठेवणं असतं दिगंबर मामा. मला राजहंसची, कोरा कागद, निळीशाहीची 10,000 रॉयल्टी आली होती. मी कुठलाच विचार केला नाही उमाकांतरावजी. आणि ती 10,000ची मेमो तिला करून टाकली की फुल न फुलाची पाकळी. आणि एक दिवशी रात्री, मध्यरात्री फोन आला, कौन है रे तू, रानी का आशिक है क्या? संतोष सुवर्णकारिता आहेत. तर मी म्हणालो, नाही नाही, फिर तूने पैसे काय को भेजे, मैं मनी ऑर्डर क्यों की? कदम सरिता आहेत ज्यांनी मला शिकवलं. पण मी सायन्सचा अत्यंत वाईट विद्यार्थी होतो मित्रांनो. म्हणजे मी 12वीला 2 वेळा नापास झालो. आणि 12वीला 2 वेळा नापास झालेल्या या मुलाच्या कादंबरी 4 विद्यापीठाला आज अभ्यासक्रमाला, याचा आनंद वाटतो, समाधान वाटतं. मग तिचा फोन आला, तूने पैसे क्यों भेजे? मग मी तिला सगळी कहाणी सांगितली की असं असं मी तिच्या संपर्कात होतो आणि मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येणार होतो. मग ती म्हणाली, तिने मला रात्री 11 वाजता दिल खोल के आशीर्वाद दिले आणि म्हणाली, तू केव्हाही आमच्याकडे भेटायला ये, आम्ही आमचं जीवन तुम्हाला सांगू. त्यांना भेटायला गेलो मी. आणि भेटायला गेल्यानंतर माझा प्लॅन असा होता की सकाळी जावं आणि संध्याकाळी परत निघून जावं. कशाला रिस्क घ्यायची, ते 6 लोक मी एकटे होतो. पण संध्याकाळी मी त्या गुरुला म्हणालो त्यांच्या की गुरु, अब मैं जाता, मैं कल आता.
तर ती मला म्हणाली, अरे तेरे को कल आना है तो जाताच काय को रे. माझ्याकडे फक्त 3-4 क्षण होते. मी जर नाही म्हणालो असतो, निघून गेलो असतो, तर तिने मनातल्या गोष्टी मला सांगितल्या नव्हत्या. दरम्यान दिवसभरात मी त्यांचा वाडा पाहून घेतला होता. पावडे सर त्यांनी गाणं बजावणं करून 1 कोटीचा वाडा बांधला होता आणि त्या वाड्याच्या काही खिडक्यांना गज नव्हते. मी विचार केला की आपण फिट आहोत, तसा काही प्रसंग आलाच तर आपण उडी मारून पळून जाऊ शकू, आणि मी राहायचं कबूल केलं. मित्रांनो, मी राहायचं कबूल केल्यानंतर त्या गुरुनी माझ्या गालावरून हात फिरवले आणि कडकड कडकड आपल्या कानशिलावर मोडले. त्या कडकडीचा आवाज आजही मला नदिष्टच्या पानापानातून ऐकू येतो. आणि मी तिथे राहिलो. आणि मग तुम्हाला मी सांगतो की माझ्या लिखाणाचं सूत्रच, आपण म्हणालात शेळगावकर काका की वंचितांचं दुःख तुम्ही लिहा, माझ्या लिखाणाचं सूत्रच वंचित आहेत. काय रिवाज आहेत त्यांचे, म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला. मी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला जेवायला बसवलं डायनिंग टेबलवर. खाना खा रे म्हणाले. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, कोणी वाढायलाच येईना. मी आवाज दिला, रानी खाना परोसो ना. तर ती म्हणाली, देख रे हमारे में रिवाज है, हम खाने वाले के सामने नहीं आते, जाने अनजाने में हम गिन लेते, इसने 1 रोटी खाई, 2 रोटी खाई, 10 निवाले खाए, 20 निवाले खाए, खाने वाले को नज़र लग जाती, इसलिए हम खाने वाले के सामने नहीं आते. काय रिवाज आहेत, ज्यांना आपण वंचित समजले चौधरी, ज्यांना आपण समाजातून तिरस्करणीय समजलेलो आहे, काय रिवाज आहेत त्यांचे. आणि हे सगळं मी नदिष्टमध्ये आणलं. तुम्ही विचार करा, मी महिला कॉलेजमध्ये नोकरी करतो सर, आणि एखाद्या वेळेस ती सगुणा जर वाईट असती, ती माझ्या कॉलेजमध्ये आली असती, तर माझं काय झालं असतं. पावडे सर आज माझ्याबरोबर आले नसते कार्यक्रमाला, की बा हे वेगळाच माणूस आहे काहीतरी. पण हे मी सगळं सहन केलं. हे सहन यासाठी केलं की मला वंचितांचं दुःख सांगायचं होतं, वंचितांचं दुःख मांडायचं होतं. तुमच्या मुलांना सांगा की निसर्ग वाचायचा असतो, त्यांना सांगा पुस्तक वाचायचं असतं, माणूस वाचायचं असतं. निसर्ग का वाचायचा असतो. मी निसर्ग वाचायला याच ग्रामीण भागात शिकलो. आमच्या मुलांचा एक मोरक्या होता अर्जापूरला, आणि तो मधमाशाचं पोळं मोठं हुकमी उठवायचा. आम्ही पोरं 5-6 दिवस त्या मधमाशाच्या पोळ्याचा मुआयना करायचो, आणि तो पोरगा सांगायचा आमचा मोरक्या, बाबांनो, मधमाशा नुसता मध गोळा करत नाहीत, मध गोळा बी करतात आणि हरीनं मध मांडून बी ठेवतात. त्यातली एक माशी जरी चुकली तरी अवघं मधमाशाचं पोळं खाली येतं आहे बघा. म्हणजे निसर्गातल्या एवढ्याशा प्राण्याला कळतं की आपण शिस्तीत वागलं पाहिजे. आपण जर शिस्तीत वागलो नाही तर मधमाशाचं सगळं पोळं खाली येतं. अवयव नसलेल्या, बुद्धी नसलेल्या मधमाशाला हे कळतं, तर तुम्हाला आम्हाला हे का कळत नाही, हा माझ्या मनासमोर नेहमी प्रश्न येतो. म्हणजे मला नेहमी असा प्रश्न पडतो की आपण किती चुका करतो जगताना, आपण किती वाईट वागतो, आपण किती द्वेष पसरवतो. पण एकदा जर आपण निसर्ग वाचायला शिकलो मंगलाताई, तर मला वाटतं आपण हा द्वेष विसरून जाऊ. तुम्ही जिम कार्बेटचं नाव ऐकलं असेल. जिम कार्बेट कोण होता? जिम कार्बेट. आणि तुम्ही ऐकलं नसेल, वाचलं नसेल, तर मी विनंती करतो की तुमच्या लेकरा बाळांना, तुमच्या नातोपंतांना जिम कार्बेट वाचायला लावा. जिम कार्बेट शिकारी होता, येस ऑफकोर्स शिकारी होता. शिकारी लेखक होता, येस ऑफकोर्स शिकारी लेखक होता. पण 20-20 मैल जंगलात अनवाणी पायानं पायपीट करणारा तो खेडूत होता. पण त्याहीपेक्षा जास्त पक्ष्यांची, प्राण्याची, नरभक्षक वाघाची भाषा समजून घेणारा तो सच्चा आदिवासी होता. त्याच्या जीवनातला एक प्रसंग मला आवर्जून सांगावासा वाटतो की त्याचा रॉबिन नावाचा एक कुत्रा होता, आणि प्रत्येक झिकिरीच्या प्रसंगात, अवघड प्रसंगात, संकटात रॉबिननं त्याला साथ दिलेली असते. एकदा आणि एकदाच फक्त जंगलात वाघ समोर आल्यानंतर घाबरून जाऊन तो रॉबिन नावाचा कुत्रा पळून जातो, आणि कार्बेट त्या वाघाला मारून टाकतो. अर्थात तो नरभक्षक वाघ असतो, त्याला मारून टाकतो. आणि मग 4 मिनिटानंतर, 5 मिनिटानंतर तो लपलेला कुत्रा त्याच्या पायाशी येतो, त्याच्या पायाचे मुके घ्यायला लागतो, ऊ आवाज करून त्याची माफी मागायला लागतो. रॉबिन त्याला कार्बेट त्याला उचलून घेतो आणि म्हणतो, हे बघ रॉबिन, इतके दिवस अनेक शिकारीत तू मला मदत केलेली आहेस, आपण दोघांनी मिळून मोठमोठ्या शिकारी केलेल्या आहेत. आज पहिल्यांदाच तू पळून गेलास, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू पळून गेलास हे यापुढे तूही कोणाला सांगायचं नाही आणि मी पण कोणाला सांगणार नाही. आणि आपल्या पुस्तकात लिहून ठेवतो जिम कार्बेट की आम्ही आजपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, पण रॉबिन आता मरणासन्न झाला आहे, माझ्या पायाशी बसला आहे, आणि ही गोष्ट सांगण्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ना हरकत प्रमाणपत्र मी रॉबिनकडून घेतलं आहे.
निर्मल कुमार, कुत्र्याकडून नो हरकत प्रमाणपत्र घ्यायचं असतं असा विचार तरी आपण कधी केला आहे का? आपण झाडावरची फुलं तोडतो, कधीतरी त्या झाडाला विचारतो का तुझी फुलं मी तोडू का? आपण असं का करत नाही बरं की त्या झाडावरच्या फुलाला हात फिरवा आणि तुम्हाला ज्या देवाला व्हायचं आहे त्या देवाचं नाव घ्या आणि त्याला ते अर्पण करून टाका. एक फूल त्या झाडावरही राहील आणि अनेकांना ते फूल देवाला अर्पण करता येईल. आपण वाचलं पाहिजे. का वाचलं पाहिजे? अब्राहम लिंकनचं नाव तुम्ही अनेकांनी ऐकलं असेल. अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. तो जेव्हा 17-18 वर्षाचा मुलगा होता तेव्हा आपल्या गावापासून 40 किलोमीटर लांब एका सरदाराकडे पुस्तक वाचायला जायचा, कारण त्याची लायब्ररी खूप छान होती. शनिवारी रात्री जायचा आणि सोमवारी रात्री 40 किलोमीटर पायी पायी परत यायचा. तो सरदार त्याला हसायचा, काय मूर्ख पोरगा आहेस रे, उपाशी तापाशी येतोस आणि पुस्तक वाचून निघून जातोस. अब्राहम लिंकन त्याला एवढंच म्हणायचा की यावेळी मी 10 पुस्तकांनी समृद्ध झालो, यावेळी मी 5 पुस्तकांनी समृद्ध झालो. आणि असा पुस्तकांनी समृद्ध झालेला अब्राहम लिंकन, मांजरमकर काका, जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला तेव्हा अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. जात पात मांडणारी घाणेरडी माणसं आपल्याकडेच आहेत असं नाही, जगात सगळीकडे आहेत. ते जेव्हा अमेरिकेच्या संसदेमध्ये, त्याला काँग्रेस म्हणतात, अब्राहम लिंकन पहिल्यांदा प्रवेशकर्ते झाले तेव्हा एक म्हातारा आणि कुच्चर खासदार उभा राहिला आणि म्हणाला, या 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 लिंकन महोदय, जगातल्या या सगळ्यात मोठ्या सभागृहात मी आपलं स्वागत करतो, पण माझ्या पायातले हे जे बूट आहेत ना, हे बूट तुमच्या वडिलांनी शिवलेले आहेत. केवढा मोठा अपमान. आपण त्याच्या जागी असतो तर त्या खासदाराला सभागृहाच्या बाहेर फेकलं असतं, तोफेच्या तोंडी दिलं असतं, आणखीन काय केलं असतं. पण आपण जे काय केलं असतं त्याची इतिहासात नोंद झाली नसती. अब्राहम लिंकननं जे केलं त्याची इतिहासात नोंद झाली. अब्राहम लिंकन चालत 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 त्या खासदाराकडे गेला, त्याला नमस्कार केला आणि म्हणाले, धन्यवाद, अशा आनंदाच्या क्षणी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिली. तुमचेच बूट काय, या सभागृहातल्या बहुसंख्य लोकांचे बूट माझ्या वडिलांनीच शिवलेत. ते जेवढे चांगले चांभार होते ना, तेवढं चांगलं राष्ट्राध्यक्ष मला होता येणार नाही. आणखीन एक सांगून ठेवतो, माझे वडील जाऊन बरेच दिवस झालेत. तुमच्या कोणाचे बुटाच्या टाचा खराब झाल्या असतील, बूट फाटले असतील तर माझ्याकडे आणून द्या, रिकाम्या वेळात मी तुम्हाला दुरुस्त करून शिवून परत पाठवेन. काय उत्तर आहे मित्रांनो. आणि असं उत्तर अब्राहम लिंकन का देऊ शकला, तर तो प्रचंड वाचायचा. म्हणून येणाऱ्या पिढीला वाचायला लावा, त्याला माणूस वाचायला लावा, त्याला निसर्ग वाचायला लावा. आपण नेहमी म्हणतो एखादा प्राणी विचित्र वागायला, माणूस विचित्र वागायला लागला की आपण म्हणतो, अरे काय जनावरासारखा वागतोस रे. कुठेवाड मला असं वाटतं की आपण त्याला जनावरासारखं वागतो म्हणून आपण जनावरांचा अपमान करतो की काय. कारण जनावरं खूप शहाणी असतात. एक माझ्या आयुष्यात आलेला प्रसंग सांगतो की मी मेळघाटला गेलो होतो आणि मेळघाटच्या जंगलात आम्ही रात्री रेस्ट हाऊसवर झोपलो. रात्री 12 वाजता चुकेवाड सर तिथं 3 माणसं आली आणि रेस्ट हाऊसमध्ये जागा नसल्यामुळे तिथल्या चौकीदारानं, वॉचमननी त्यांना वरंड्यात झोपवलं. त्यातला घाबरणारा होता तो बरोबर मध्ये झोपला. रात्री 1 वाजता एक वाघ आला आणि बरोबर मधल्या माणसाला घेऊन निघून गेला. एक किंकाळी आणि आरडाओरडा. आम्ही सगळे जागे झालो. ती 2 माणसं खूप गडबड करायला लागली, आरडाओरडा करायला लागली, म्हणायला लागली की आत्ताच्या आत्ता आम्हाला जंगलातून बाहेर जायचं आहे, आमच्या मित्राला वाघाने खाल्लंय, आता आम्ही इथं थांबणार नाही. त्यांना वॉचमन समजून सांगतोय, चौकीदार समजून सांगतोय की बाबांनो, रात्रीच्या वेळी आता जंगलातून बाहेर जाता येत नाही, सकाळी जेव्हा गाडी येईल तेव्हाच तुम्हाला बाहेर जाता येईल. तरीही ती माणसं ऐकायला तयार नव्हती. तो म्हणाला तुम्हाला स्वयंपाकघरात झोपवतो, तरीही ती ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर ते वॉचमन, तो चौकीदार जे बोलला त्यावरून तुम्ही ठरवा माणसं अधिक शहाणी असतात का जनावर अधिक शहाणी असतात. तो चौकीदार रागारागात त्या माणसांना म्हणाला, बाबांनो, वाघानं एक माणूस खाल्लाय, त्याचं पोट आता भरलंय आणि एकदा पोट भरल्यावर पुन्हा खायला. वाघ म्हणजे काही माणूस नाही. बघा शिवाजीराव, म्हणजे वाघाला कळतं की एकदा पोट भरल्यावर त्या अन्नाकडे पाहायचं नाही आणि आम्ही 7 पिढ्याच्या बेगमीची भाषा करत बसतो. मित्रांनो, आणखीन एका गोष्टीविषयी, माझ्या लेखनाचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा वंचितानंतर महिला आहे, कारण माझ्या आईचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता. माय माऊली इथं बसलेली आहे. स्त्रीच्या पदराला हात घालणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे, तिच्या पदराआडचं दुःख ज्याला पाहता येतं त्याला खरा पुरुषार्थ कळतो असं मला वाटतं. आपला स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही फार गमतीदार आहे बरं का. म्हणजे
मुल्ला नसरुद्दीन माशा मारत होता. 2-3 घंट्यापर्यंत त्याचं माशा मारणं चालू होतं. मधून बायकोने विचारलं, मुल्ला किती माशा मारल्यास? मुल्ला म्हणाला 7 माशा मारल्या, त्यापैकी 4 नर होते आणि 3 माद्या होत्या. बायको म्हणाली 7 माशा मारल्या इथपर्यंत ठीक आहे, पण 4 माद्या आणि 3 नर हे कसं काय तू ठरवलंस? तर मुल्ला म्हणाला सोपं आहे, ज्या आरशावर बसल्या होत्या त्या माद्या होत्या आणि भोवती घिरट्या मारत होते ते नर होते. म्हणजे आपला असा दृष्टिकोन आहे बघा स्त्रीकडे बघण्याचा. आपलं महिलांचंही चुकतं बरं का, की हुंडा घेणाऱ्या नामर्द मुलाशी आपण लग्न तरी का करायचं? एकदा जर आपण ठरवून टाकलं तर काय अवस्था होईल. पण स्त्रियाही गमती जमती करतात. माधव काका परवा एका मित्राकडे गेलो होतो, मित्र घरी नव्हता आणि वहिनी डोक्यावर गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी अशी पुस्तक ठेवून इकडं तिकडं चालत होत्या. मला वाटलं एखादी मायक्रोचिप सापडली की काय, किती डोक्यात ठेवली आणि ग्रंथवरती ठेवले की ते सगळं ज्ञान आपोआप मध्ये जातं की काय. म्हटलं वहिनी अशी काही मायक्रोचिप आहे का? तर वहिनी म्हणाल तसं काही नाही हो, की मला उद्या एका फॅशन शोमध्ये कॅटवॉक करायचं आहे आणि जड पुस्तकं डोक्यावर ठेवली की आपली चाल सुधारते. मला एवढंच माहीत होतं की जड पुस्तकं वाचली की आपली चाल सुधारते, पण ती डोक्यावर ठेवली की आपली चाल कशी काय सुधारत असेल. म्हणून इथल्या तमाम महिला वर्गांसाठी कवितेच्या 4 ओळी सांगतो. दिगंबर मामा तिथून रागाने बघतायत का प्रेमानं मला माहीत नाही, हां, की किती वेळ बोलावं काय तर त्यांनाच माहिती ते. पण इथं जमलेल्या महिला वर्गासाठी कवितेच्या 4 ओळी सांगतो. त्या ओळींची पार्श्वभूमी सांगतो. माधव काका, मी अर्जापूरून नांदेडला गेलो, 2 वर्ष 12वीला नापास झालो. माधव काका त्या साक्षीदार आहेत, ते त्यावेळी ठामपणे पाठीशी उभे होते, म्हणून मी आज इथपर्यंत आलो आहे. आणि नांदेडला गेल्यानंतर गल्लीत, गावात, शहरात कोणी मेलं असं कळलं की मी अगदी सुरुवातीपासून त्याच्या अंत्यविधीला जायचो. म्हणजे मला असं वाटायचं की हा अंत्यविधी करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आपण गेलो नाही तर अंत्यविधी होणारच नाही की काय. म्हणजे अगदी कवटी फुटेपर्यंत मी तिथं थांबून राहायचो नातेवाईकांना वाटेला लावून. म्हणजे इतक्या गमतीजमती केल्यात काका मी, की आम्ही 3-4 मित्र होतो, खिशात पैसे नसायचे, आम्ही एका पिशवीमध्ये किटली ठेवायचो, कब्बशा ठेवायचो आणि उरल्या सुरल्या भुकेजल्या नातेवाईकांना वाटेला लावायचो. 50 पैशाची साखर आणायचो, 25 पैशाचा पत्तीचा पुडा मिळायचा तो आणायचो आणि नातेवाईक घरी गेले की त्या सरणावर चहा करून आम्ही प्यायचो. म्हणजे इतकं सगळं ते आमच्यासाठी नॉर्मल होतं. म्हणजे मेलेल्या माणसाचं सुतक कसं काय लागू शकते मला अजूनही कळलं नाही. आणि मग लोक मला विचारायचे त्या माणसाच्या आकारावरून, त्याच्या देहाच्या आकारावरून, याला किती लाकडं लागतील रे, याला किती लाकडं लागतील रे. या अनुभवाची येथल्या जमलेल्या तमाम स्त्रीवर्गांसाठी कवितेच्या ओळी मी सांगतो. माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. मजबूत हाडापेराचं माणूस 4.5 क्विंटल लाकडात आटोपतं. मजबूत हाडापेराचं माणूस 4.5 क्विंटल लाकडात आटोपतं. लहान चणीच्या माणसाला राख रांगोळी व्हायला 2.5 क्विंटल लाकडं पुरतात. लहान चणीच्या माणसाला राख रांगोळी व्हायला 2.5 क्विंटल लाकडं पुरतात. तर बाई माणसाला जळायला फारशी लाकडं लागत नाहीत. आयुष्यभर जळत राहिल्यामुळे शेवटी जळण्यासाठी तिच्याकडे देहाशिवाय फारसं काही शिल्लक उरत नाही. तिच्याकडे देहाशिवाय फारसं काही शिल्लक उरत नाही. महिला संख्येने कमी असून त्यांच्या टाळ्यांचा आवाज तुमच्यापेक्षा जास्त आहे. आत्ता शेळगावकर काका म्हणाले की आपण टाळ्या वाजवायला कंजूसपणा का करतो. मला वाटतं मी बऱ्याच वेळपासून बोलतो आहे. मला काही गोष्टी अजून अधोरेखित कराव्याशा वाटतात की व्हॉल्टेअर हा विचारवंत माझा आदर्श आहे आणि त्या व्हॉल्टेअरचं एक वाक्य मी माझ्या काळजात कोरून ठेवलेलं आहे की तुमच्या, आणि जे वाक्य ब्रिटिश पार्लमेंटच्या बाहेर लिहिलेलं आहे की तुमच्या माझ्या मतामध्ये टोकाची मतभिन्नता असेल, तुम्ही याला उत्तर म्हणत असाल, मी दक्षिण म्हणत असेल, तुमच्या माझ्या मतामध्ये टोकाची मतभिन्नता असेल, पण मत व्यक्त करण्याचा तुमचा अधिकार अबाधित राहावा म्हणून मी आपले प्राणसुद्धा द्यायला तयार आहे. हा विचार आहे आणि हा विचार जर आपण प्राणातून जपला तर मला वाटतं की आज आपल्या देशामध्ये जी धर्म, काय, जात, वंश, भाषा या सगळ्यांमध्ये आपण अडकतो आहोत त्यातून आपण बाहेर पडू. मला वाटतं मी बराच वेळ बोललेलो आहे. म्हणजे आता थांबावं असं वाटतं कारण जेवायचं आहे सगळ्यांना. अर्धा पाऊण तास झालेला आहे. पाऊण तास तिकडून खूण करतायत, बोला. माझ्याकडे बोलायला इतकं आहे मित्रांनो, पण तुमची जेवायची वेळ झालेली आहे आणि दिगंबर मामा जोपर्यंत संमेलन संपत नाही तोपर्यंत आम्हाला त्यांचं ऐकूनच घ्यावं लागतं. नंतर आम्ही त्यांना बघून घेतो काय बघायचं ते. पण
संमेलन संपेपर्यंत त्या माणसाचं ऐकावं लागतं. असं फुलारी सर असतील, ज्यांच्या आयुष्यात सगळ्या मंगलमय गोष्टी सध्या घडत आहेत, मंगलाताईंची कृपा आहे, त्यांचं पण अभिनंदन पुन्हा एकदा. मित्रांनो, मी आत्ता सांगत होतो की आपल्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. आये दिन बलात्काराच्या बातम्या आपण ऐकतो, मन विषण्ण होतं की इतक्या सुसंस्कृत समाजात आजही इतके बलात्कार कसे होत असतील. नदिष्टमध्ये बामनवाड नावाचं एक पात्र आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की इथं नदिष्ट प्रकाशकांनी ठेवलं आहे, मी नाही ठेवलं आहे, मला त्याच्यातून काही मिळणार नाही आहे. आपण प्रत्येकाने ते नदिष्ट वाचा, कारण मनोज बोरगावकर दुय्यम आहेत, पण हा निसर्ग, हे पर्यावरण, ही नदी जगली पाहिजे. कारण नदी जगली तर पुढच्या पिढ्या जगतील, आणि म्हणून ते पुस्तक आवर्जून घेऊन तुम्ही वाचावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. यात एक बामनवाड नावाचं एक पात्र होतं. माधव काका माझ्यावर रागावल्यामध्ये एकदा मी एक स्टेटस ठेवलं होतं की मी रात्री बेरात्री नदी पोहतो. मित्रांनो, आजही रात्री बेरात्री मी गोदावरी नदी पोहून पार करतो. म्हणजे दिवसाचा किंवा रात्रीचा एकही प्रहर असा नाही की मी काळेश्वरचा डॅम पोहून पार केला नाही. मी भरपुरात सुद्धा अनेक वेळा नदी पोहून पार केलेली आहे, आणि त्या अनुभवावर नदिष्ट नावाची कादंबरी लिहिली. त्यातलं एक बामनवाड नावाचं पात्र आहे. त्यांनी एकदा नदीच्या किनाऱ्यावर, म्हणजे तो रोज नदीवर येतो, तो पहाटे 4:30ला येतो, मी 4:45ला जातो, आणि तो तिकडून त्याची थर्माकोलची किष्टी, त्याला कष्टीला तो किष्टी म्हणतो, अशी पाण्यात सोडतो, आणि मी इकडून असा देह सोडतो, आणि आम्ही तिकडे जाऊन भेटतो त्या काठावर. आणि बामनवाडचं पूर्ण आयुष्य, त्याचं जगणं, त्याची रोजगारी मासे विकण्यावर आहे. आणि 2 महिने तो नदीवर आलाच नाही. मी परेशान झालो की ज्याचं पोटपाणी या नदीवर आहे, ज्याच्या कुटुंबाचं पोटपाणी या नदीवर आहे, तो 2 महिन्यापासून येत नाही. म्हणून मी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री सगळ्या प्रहरी जाऊन पाहिलं, पण तो भेटलाच नाही. आणि 2 महिन्यानंतर तो मला भेटला, तर त्यांनी घटना सांगितली. तो म्हणाला, अहो 2 महिन्यापूर्वी नदीवर एक घटना घडली. सांच्यापारी एक चांगल्या घरातली बाई इथं आंघोळ धुवायला आली. मी तिला सांगितलं बी की सांच्यापारी येत जाऊ नको, पोरटोरं चांगले नाहीत. ती बाई आंघोळ धुवायला बसली न बसली की पोराटोऱ्याने तिला उचललं की बेश्रमात तिच्यावर बलात्कार केला. म्या मात्र जीवाच्या भीतीनं काही न करता गप बसून राहिलो. माशासाठीही पोरं चाकू दाखवतात. आता जर मी मध्ये पडलो तर मला मारून टाकली असती, म्हणून मी मध्येच पडलो नाही. आणि अर्ध्या घंट्यानं ती अंगभर विस्कटलेली बाई माझ्यामोर आली की हो, आणि धाय मोकलून रडली. कदम सर त्यानंतर त्याचं जे वाक्य होतं, महेशराव चांगल्यातल्या चांगल्या साहित्यकाला सुद्धा हे वाक्य सुचणार नाही. तो म्हणाला की ती बाई माझ्या पुरं धाय मोकलून रडली. त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पाण्यापरीस नदीचं पाणी मला कमजोर वाटलं. काय वाक्य आहे ते. आणि एका बाईवर बलात्कार होताना आपण काही म्हणता काही करू शकलो नाही. यासाठी हा माणूस 2 महिने ज्या माश्या पकडण्यावर त्याचं पोट पाणी आहे तो येत नाही. म्हणजे ही सुद्धा फार आशादायी घटना आहे. ती घटना त्यांनी मला सांगितली मित्रांनो. आणि घरी येताना माझ्या मनात विचार आला की ज्या बाईवर नदीवरच्या टुकार पोरांनी बलात्कार केला, ती घरी गेल्यानंतर तिला नवऱ्याबरोबर पुन्हा त्याच खेळात रम्माण व्हावं लागलं असेल तर तिला कोणता बलात्कार असह्य वाटला असेल, नदीवरचा का नवऱ्याने केलेला. माझ्या गोष्टीचं तात्पर्य आहे मित्रांनो की आपण बाईला अजूनही असा विश्वासाचा खांदा नाही देऊ शकलो, पाटील सर, जवान सर, की तिने आपल्या खांद्यावर, आपण ना भाऊ होऊ शकलो, ना बाप होऊ शकलो, ना काका होऊ शकलो, ना मामा, की तिने विश्वासानं सांगावं की बाबा रे माझ्यावर बलात्कार झालाय. ती बिचारी गप्प बसते बोबाटा नको म्हणून, आणि अनेक बलात्कार होत राहतात. ही सुद्धा खूप वाईट गोष्ट आहे. म्हणून आपण लहानपणापासूनच स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. मला वाटतं आता मी शेवटच्या जी काही नावं माझ्याकडून राहिली असतील ती नावं घेतो आणि थांबतो. मला वाटतं जवळपास सगळ्यांची नावं घेऊन झालेली आहेत. डोंगरे सर राहिले वाटतं मला, चौधरी सर. आणि शेवटी निदा फाजलीच्या 4 ओळी सांगतो आणि निरोप घेतो. आणि पुन्हा एकदा मामा, पापुलवार काका, माधवराव, माझ्या मातीत तुम्ही माझा सत्कार केलात, हा सत्कार कायम माझ्या मनात दरवळत राहील असं अभिवचन देतो. फुलारी सर शेवटच्या निदा फाजलीच्या ओळी घेतो आणि थांबतो. ही माझी प्रार्थना समजा. गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला, गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मन मौला, चिड़ियों को दाना दे बच्चों को गुड़धानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला, चिड़ियों को दाना दे बच्चों को गुड़धानी दे मौला,
फिर मूरत से बाहर आकर चारों ओर बिखर जा, फिर मूरत से बाहर आकर चारों ओर बिखर जा, फिर मंदिर को कोई दीवानी मीरा दे मौला। दो और दो का मेल हमेशा चार कहाँ होता है, दो और दो का मेल हमेशा चार कहाँ होता है। सोच समझ वालों को थोडी सी नादानी दे मौला, थोडी सी नादानी दे मौला। सतत गणित आणि हिशोबात रमणाऱ्या आम्हा माणसांना थोडी नादानी द्यावी ही प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद.